सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता लगेचच इकडे तन्वी ही पूर्णाईला म्हणते की पूर्णाई, चल ग मी तुला घेऊन जाते आणि तुझ्या मनाची तळमेळ मला कळते. तेवढ्यात कोणी कुठेही जाण्याची गरज नाही असे म्हणत रविराज हा प्रतापला घेऊन तिथे आलेला असतो. तेव्हा आता सर्वजण हे प्रतापला बघताच आता सर्वांना मोठा आनंदाचा धक्का बसलेला असतो. अस्मिता म्हणते की डॅड, तर पूर्णाई म्हणते की माझा प्रताप आला आणि धावत पळत सगळेजण आता प्रतापकडे येतात. तर आता पूर्णाई प्रतापला मिठी मारते. सायली ते बघून लगेच विमलला बोलावत म्हणते की विमल, पटकन जा आणि आईंना घेऊन ये. पूर्णाई म्हणते की कसा आहेस राजा, तर प्रताप म्हणतो मी ठीक आहे. अस्मिता म्हणते की मला वाटलंच होतं की डॅड तुमची बेल आजच होणार. तर तन्वी म्हणते की तुम्ही आजच सुटणार हे मला प्रताप काका माहीत होतं. तर तेवढ्यात तन्वीला बघून रविराज म्हणतो की तू इथे कधी आलीस. तर तन्वी म्हणते की बाबा, मला कळल्यानंतर राहवलं नाही आणि पूर्णाईला माझ्यासोबत धीर देण्यासाठी मी आली. तेवढ्यात कल्पना पळत पळत खाली येते आणि लगेच प्रताप समोर येत. कल्पना म्हणते की अहो तुम्ही ठीक आहे ना आणि तुम्हाला त्रास नाही झाला ना. तर प्रताप म्हणतो की कल्पना, मी आता आलोय ना घरी, तुमच्याकडे बघून माझा सर्व त्रास पळून गेला आहे. तर आता पूर्णाई म्हणते की अर्जुन म्हणाला होता की आज बेल मिळणं खूप कठीण आहे, मग हे सगळं कसं जमलं. तर लगेच प्रताप म्हणतो की अगं माझ्यासोबत रविराज होता ना, त्यांनी सर्व जमून आणलं. तेव्हा पूर्णाई आता रविराजकडे बघते. तर रविराज म्हणतो की मी तर फक्त फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या, बेलची सर्व व्यवस्था महिपत शिकरेंनी केली. तेव्हा पूर्णाई सगट सर्वजण आता महिपतकडे बघतात. तर महिपत हा हात जोडतो. तर आता हात जोडत पूर्णाई म्हणते की तुम्ही माझ्या मुलासाठी देवासारखे धावून आलात. तर लगेचच हसतच महिपत म्हणतो की नाही हो, मी एवढं काही केलेलं नाही आहे. तर आता प्रताप म्हणतो की कल्पना, अर्जुन कुठे आहे. अगं रविराज आणि महिपत माझ्या बेलसाठी धडपडत होते, पण अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये आलायच नाही आहे. तर कल्पना म्हणते सायली, तुला माहीत आहे का. सायली म्हणते की नाही आई, त्यांच्यासोबत त्यानंतर माझं बोलणंच नाही झालं. तेव्हा लगेच रविराज हा प्रतापला म्हणतो की प्रताप जरा इकडे, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा आता लगेचच प्रताप हा रविराजसोबत बाजूला जातो. तर आता इकडे महिपत हा पूर्णाई आणि त्यांच्यासोबत टेबलवर बसतो. तर आता इकडे कल्पना ही सायलीला म्हणते की अगं अर्जुनला फोन कर. तर सायली अर्जुनला फोन करते, पण अर्जुन काही फोन उचलतच नसतो. इकडे आता रविराज प्रताप खोलीमध्ये येताच रविराज हा प्रतापला म्हणतो की प्रताप, तुझी बेल तर झाली, पण आता आपल्याला या मुळाशी जायला हवं. तर प्रताप म्हणतो हो रे रविराज. तर लगेच रविराज म्हणतो की तुझ्या आता नावावरती जळत असलेली एखादी दुसरी कुठली कंपनी आहे का प्रताप, किंवा तुझा एखादा जुना कोणता शत्रू आहे का. तर प्रताप म्हणतो नाही रे रविराज. इकडे आता महिपत म्हणतो की आम्ही ते फक्त प्रतापला सोडवण्यासाठी आलो होतो, बस एवढंच. तर तन्वी म्हणते की अहो असं कसं, तुम्ही आमच्या प्रताप मामांना सोडवलं तेव्हा तुम्हाला काहीतरी गोड खावंच लागेल. तर आता पूर्णाई, तुमचे खूप उपकार झाले असे म्हणत आता महिपतला हात जोडते. तर लगेचच महिपत म्हणतो की नाही तसं नाही आहे पूर्णाई. तर महिपत म्हणतो की तुम्हाला पूर्णाई म्हणलं तर चालेल ना. तर पूर्णाई म्हणते की मला चालेल, सगळीच माणसे मला मायेने पूर्णाई म्हणतात. इकडे आता चैतन्य हा बाहेर उभा असतो. तर तेवढ्यात चैतन्य हा अर्जुनची गाडी बघतो. पण आता चैतन्य हा कार पाठीमागे लपतो. तर अर्जुन त्याच्या गाडीतून आता सुभेदारांच्या घरासमोर आलेला असतो. इकडे आता नागराज म्हणतो की महिपत, आज प्रतापची तुझ्यामुळे बेल झाली. नागराज म्हणतो की पूर्णाई, दादाने आणि महिपतने जर एवढी धडपड केली नसती ना, तर प्रताप अजूनही लॉकअपमध्येच असता. तर आता अर्जुन त्याच्या कारमधून उतरत पटकन आता त्या दोन कार बघत आतमध्ये निघून जातो. तर इकडे चैतन्य विचार करतो की आता अण्णा आणि साक्षी तर आतमध्येच आहे आणि अर्जुन आतमध्ये गेला आहे, आता नक्कीच काहीतरी राडा होईल. पण मी जरी आतमध्ये गेलो तरी तमाशा हा होणारच. त्यानंतर आता लगेचच अर्जुन हा आतमध्ये येऊन महिपतला बघतो आणि रागाने या महिपतचं गचांड पकडत आता अर्जुन हा महिपतला दूर ढकलतो आणि पुन्हा आता महिपतची कॉलर पकडून आता अर्जुन म्हणतो की महिपत, माझ्या घरात पाऊल ठेवण्याची तुझी हिंमत कशी झाली. तेव्हा तो सर्व प्रकार बघून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तर त्या आवाजाने रविराज आणि प्रतापही तिथे येतात. तर अर्जुनने आता महिपतला धरलेले असते आणि आता लगेच रविराज म्हणतो की अर्जुन, हे सहन करण्याच्या पलीकडचं आहे. तर आता नागराज, प्रताप आणि रविराज तिघेही आता अर्जुनला महिपतची कॉलर सोडण्यासाठी बोलतात. अर्जुन काही ऐकायला तयारच नसतो. तर अर्जुन म्हणतो की या घरात महिपत तुझ्यासाठी जागा नाहीये. तर अस्मिता म्हणते पूर्णाई बघ ना, ज्या माणसांनी आपल्या डॅडला सोडवलंय हा अर्जुन त्यालाच मारतोय. तर आता अर्जुन महिपतला जोराने ढकलून देत म्हणतो की निघ. पण तेवढ्यात
समोरून आता चैतन्य तिथे येत महिपतला धरतो आणि अर्जुनकडे बघू लागतो. तर आता लगेच अर्जुन म्हणतो की मला वाटलंच होतं की चैतन्य येईलच, पण आता तुझा काहीच उपयोग होणार नाही आणि महिपत चल निघ. तर आता इकडे प्रताप लारा घेऊन जोराने प्रताप हा अर्जुन समोर येत अर्जुनच्या कानाखाली मारतो. तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो. कल्पना पूर्ण सर्वजण तोंडाला हात लावतात. तर प्रताप म्हणतो की तुझं डोकं फिरलंय अर्जुन आणि तुझी मनमानी आता वाढतच चालली. ज्याने आपल्याला सोडवलं त्याचाच तू असा बदला घेतोस की काय? प्रताप म्हणतो की त्या पोलीस कोठडीमध्ये मी हतबल झालो होतो तेव्हा या महिपत साहेबांनी येऊन मला सोडवलं. तर प्रताप म्हणतो की आणि तुम्ही कुठे होता? तुम्ही तर गायब होता आणि ज्यांनी मला सोडवलं आणि तू त्यांनाच बाहेर काढतोय, मला तुझी लाज वाटते अर्जुन. तर आता प्रताप म्हणतो की एक शब्दही बोलू नकोस. हे ज्या वेळेस सर्वजण पोलीस स्टेशनमध्ये आले होते ना त्यावेळेस मला वाटलं होतं की तू या सर्वांच्या सोबत असतील म्हणून. तर प्रताप म्हणतो की पण नाही, तुझं मन एवढं मोठं नाही ना हे सगळं विसरायला. तू माझा भ्रमनिरास केलाय अर्जुन. प्रताप म्हणतो की अरे महिपत साहेबांनी आपल्यावर उपकार केले आणि तू त्याची अशी जाण ठेवतोस का? हे संस्कार मी तुझ्यावर केले नव्हते अर्जुन. तर महिपत म्हणतो की माझ्याकडून अशी कोणती चूक झाली वकील साहेब? तेव्हा राग येऊन पूर्णाई म्हणते की चूक तुमच्याकडून नाही अर्जुनकडून होती. तेव्हा आता अर्जुन पूर्णाईकडे बघतो. तर लगेचच अर्जुन म्हणतो की तुम्हाला कळत कसं नाहीये? हा महिपत आणि ही साक्षी तुम्हाला यामध्ये अडकवत्यात आणि डॅड तुम्हाला यामध्ये अडकवलंय, कळत कसं नाहीये? तर लगेचच अर्जुन मोठ्याने ओरडत म्हणतो की तुमच्या ट्रकमध्ये ड्रग्ज यानेच मिक्स केले आणि तुमचं जामीनही यानेच केलं. तेव्हा हा मोठा ट्रॅप आणि मोठा प्लान आहे. तर ते ऐकून मोठ्याने चैतन्य ओरडत म्हणतो की अर्जुन. त्यानंतर आता लगेचच चैतन्य हा अर्जुन समोर येतो आणि म्हणतो की तुझ्या एवढा धूर्त माणूस आजपर्यंत मी बघितला नाही आणि तुझे डॅड जे आज घरात आहे ना ते फक्त या माणसामुळे. चैतन्य म्हणतो की आणि त्यांच्यावरच तू असे घाणेरडे आरोप करतो, मला तुझी लाज वाटते अर्जुन. चैतन्य म्हणतो की मला लाज वाटते, कधी काळी तू माझा मित्र होतास. तेव्हा साक्षी म्हणते की चैतन्य भाऊजी तुम्ही तरी वाद वाढवू नका ना, बाबा घरी आली हा आनंदाचा क्षण आहे. सायली म्हणते की त्याला तरी तुम्ही गालबोट लावू नका. तेव्हा साक्षी म्हणते की चैतन्य आणि माझ्या अण्णांनी केलं तरी काय दुश्मनी आहे त्यांच्यासोबत तुमची? साक्षी म्हणते की अर्जुन सर तुम्हीच सांगा तुमचा राग कधी जाणार आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो कधीच नाही, कारण तुम्ही तुमची कारस्थानं कधीच थांबवणार नाहीत. अर्जुन म्हणतो की कारण आता हा चैतन्य सुद्धा तुमच्या बाजूने सामील झालाय. तर चैतन्य म्हणतो की मी फक्त सत्याच्या बाजूने आहे अर्जुन, पण तुझ्यासारख्या स्वार्थी माणसांना हे कळणारच नाहीये, कधीच नाही. तर राग घेऊन बोट करत अर्जुन म्हणतो की चैतन्य. तेव्हा पूर्णाई म्हणते की हा काय प्रकार आहे अर्जुन? अरे चैतन्य आणि तुझ्यामध्ये कधी भांडणही झालं नाही आणि आता हे काय चाललंय? तर कल्पना म्हणते की अर्जुन चैतन्य तुमचं हे काय चाललंय? तर आता ते ऐकून रविराज म्हणतो की मी सांगतो पूर्णाई, तुमच्या घरामध्ये जे प्रॉब्लेम सुरू आहे ते एका कोर्ट कचेरीपासून चालू होतात आणि पुन्हा तिथेच येऊन थांबतात. रविराज म्हणतो की अर्जुनला वाटतं की साक्षी त्या केसमध्ये गुन्हेगार आहे आणि चैतन्याचं साक्षीवर प्रेम आहे. आणि हे ज्या दिवशी अर्जुनला कळलं त्या दिवसापासून अर्जुनने चैतन्यसोबतचे सर्व संबंध तोडून टाकलेले आहे. तेव्हा आता कल्पना पूर्णाई सर्वजण आता तोंडाला हात लावतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की साक्षी तुमची क्लायंट आहे ना म्हणून ती तुम्हाला निर्दोष वाटते, पण तिचा खरा चेहरा मला माहिती आहे. लगेच अस्मिता म्हणते की अरे पण चैतन्य प्रेम करण्याचंच त्याचं वय आहे ना, तेव्हा अशी कोणी बालपणाची मैत्री तोडते का अर्जुन? पूर्णाई म्हणजे तरच तुम्ही एवढं टोकाला जाऊन कधी बोलणारच नाही. तर प्रताप म्हणतो की हे अगोदरच माझ्या लक्षात यायला हवं होतं. प्रताप म्हणतो पोलीस स्टेशनमध्ये चैतन्य आला त्यावेळेस अर्जुन आला नव्हता. तर लगेचच कल्पना म्हणते की सायली म्हणूनच अर्जुन डिस्टर्ब होता का? तर सायली म्हणते हो आई. तर लगेचच सायली म्हणते की म्हणूनच आई मी यांच्यासोबत ऑफिसला जाणार होते, पण आई यांची यामध्ये काही चूक नाहीये. ही सगळी चूक या महिपत आणि साक्षीची असल्याचे बोट करत सायली बोलताच तन्वी म्हणते की तू असंच बोलणार सायली? म्हणते की म्हणजे रविराज बोलतात ते अगदी बरोबर आहे, या सगळ्यांच्या मुळाशी ही केस आहे. तर पूर्णाई म्हणते हे सगळे दुःख ही संकट ही मुलगी घरात घेऊन आली. तर कल्पना म्हणते की नाही पूर्णाई यावेळी तर तेवढ्यात प्रताप म्हणतो कल्पना तू गप्प बस. प्रताप म्हणतो की आजपर्यंत फक्त घरात भांडण नको म्हणून मी हे सर्व टाळत होतो, पण या मुलीमुळे आज आपली या घरातली सर्व नाती आता संपुष्टात आली. लगेचच अर्जुन म्हणतो की एक मिनिट डॅड, आणि लगेचच अर्जुन हा सायली समोर येऊन उभा राहतो आणि सायलीचा हात आपला हातात घेतो. अर्जुन म्हणतो की यामध्ये सायलीची काही चूक नाहीये. तेव्हा अस्मिता म्हणते चूक कशी नाही, ही केस आपल्या घरात आली आणि ती केवळ या मुलीमुळेच. तर लगेचच अस्मिता म्हणते की ही जर एवढी खरी होती तर हिने चैतन्याचं आणि तुझं भांडण आमच्यापासून का लपून ठेवलंस अर्जुन? सायली म्हणते की मी सांगणारच होते अस्मिताई, पण. तर लगेच पूर्णाई म्हणते की हिने जर आम्हाला हे सांगितलं असतं तर आम्ही भांडण मिटवलं असतं ना.
मग तू हे आम्हाला कसं कळू देणार असे पूर्णाई सायलीला बोलते. तेव्हा सायलीला मोठा धक्का बसतो. अश्विन म्हणतो की अगं आपल्याला काळजी वाटायला नको म्हणून तिने सांगितलं नसेल तर. पूर्णाई म्हणते तू गप्प बस अश्विन. पूर्णाई म्हणते मोठ्यांमध्ये लहान यांनी बोलायचं नसतं तर लगेचच. पूर्णाई म्हणते की तू गप्प बस अश्विन. तर सायली म्हणते की अहो गोष्टी चिघळतील म्हणून पूर्णाई मीने सांगितलं. तेव्हा रविराज म्हणतो की जे घडलं ते उघडच आहे. अर्जुन आणि चैतन्यची मैत्री तुटली ना ती केवळ या मुलीमुळेच. प्रतापला सोडून आणणाऱ्या महिपतचा जो अपमान झाला तोही केवळ याच मुलीमुळे असे रविराज हा सायलीकडे बघत बोलतो. रविराज म्हणतो ही मुलगी सुभेदारांच्या घराला लागलेली एक कीड आहे. ते शब्द ऐकता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. तर आता सायलीच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब बाहेर येतात. तेव्हा पूर्णाई म्हणते की रविराज मला चांगलंच माहीत आहे की घरातील प्रत्येक द्वेषाचं मूळ ही मुलगी आहे. तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. तर सायलीला खूप वाईट वाटलेलं असतं. त्यानंतर आता राग येऊन प्रताप म्हणतो की अर्जुन तू एकदम अयोग्य मुलीला निवडलंस आणि मला तुझी लाज वाटते लाज. असे म्हणत आता महिपत, नागराज, चैतन्य, साक्षी सर्वजण तेथून निघून गेलेले असतात. तर आता इकडे सर्वजण निघून जाताच आता इकडे अर्जुन हा सायलीला म्हणतो की सायली माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तर आता राग येऊन सायली म्हणते की सर मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि आता त्या महिपत आणि साक्षीची गाठ माझ्यासाठी आहे. तेव्हा आता महिपत आणि साक्षीचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी आता सायलीने भयानक निर्धार केलेला असतो. तर आता दबंग स्टाईलने दुर्गावतार धारण करून साक्षी आणि महिपतचा खरा चेहरा आता सायली कसे समोर आणते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब